महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 साठी इन्फॉर्मेशनची सिरीज आपण आपल्या करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मधून आजपासून सुरू करतोय। आपला या चॅनलच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 5000 पेक्षा जास्त एमबीबीएस ऍडमिशन कंप्लीटेड आहेत। आपल्या सर्वांना आजचा एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय, तो म्हणजे मराठा या विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामधील असणारे हिंदू मराठा या जातीचे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण कोणत्या कॅटेगरी मधून कशा पद्धतीने जाता येऊ शकतं या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे। एक तर खूप वेळा ज्या विद्यार्थी 2024 पासून 24 किंवा 25च्या अगोदर एससीबीसी नावाचं एक नवीन आरक्षण, त्याला मराठा आरक्षण म्हटलंय, त्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हटलंय, की जो 10% गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट मध्ये सुद्धा 10% आरक्षण या सरकारने आपल्याला 2024 पासून लागू केलेले। मग ते एमबीबीएस, बीएमएस, बीडीएस, बीयूएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, बीपीओ आणि बीएएसएलपी या सर्व गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीसाठी आपल्याला 10% आरक्षण हा 2024 पासून मिळालेला आहे। बऱ्याच वेळा इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भामध्ये सुद्धा माझ्याकडे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन आले आणि त्यांना तुमची कॅटेगरी कोणत्या विचारलं तर ते मराठा, असं मराठा विद्यार्थ्यांना कॅटेगरी विचारतो त्यावेळेस ते सांगतात की मी ओपन कॅटेगरीचे। तर तुम्हाला सर्वांना महत्वाचा टॉपिक सांगणार आहे की मराठा आरक्षण चालू झाल्यापासून मराठा ही जात ही ओपन कॅटेगरीमध्ये येत नाही, तर एससीबीसी नावाच्या महाराष्ट्रातल्या कॅटेगरीमध्ये येत आहे। आता आपण ईडब्ल्यूएस मध्ये मराठा आरक्षणाच्या मराठा या जातीच्या विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो का, तर 100% घेता येतो, फक्त सेंट्रल मध्ये। आता सर्वात महत्वाचा टॉपिक लक्षात घ्या की मराठा विद्यार्थ्यांसाठी एकतर हिंदू मराठा अशा पद्धतीचं असेल तर तुम्हाला सेंट्रल मध्ये ईडब्ल्यूएस काढता येऊ शकतं आणि त्यामध्ये कोणतं ऍडमिशन मिळू शकतं तर एमबीबीएस बीडीएस साठी आपल्याला एम्स, जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15% मध्ये आपण ईडब्ल्यूएसच्या सेंट्रल सर्टिफिकेटच्या आधारे मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रल मधून ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट काढावं लागतं। आता हे सेंट्रलचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आपल्याला काढल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण ईडब्ल्यूएस राहतो का तर नाही। 2023 पर्यंत मराठा जातीतील सर्व विद्यार्थी ईडब्ल्यूएस मध्ये होते, परंतु 2024 मध्ये नव्यानं मराठा आरक्षण दिल्यानंतर हे कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना मराठा कास्टचे असतील यांना एससीबीसी म्हणजेच आपल्याला एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड क्लास नावाचा एक क्लास तयार केलाय आणि त्याच्यामधील तुम्हाला सीट आपल्याला मिळत असतं। त्यामुळं मराठा आरक्षणाने ओपन इथून पुढे सांगायचं नाहीये। मी कितीतरी 2025च्या विद्यार्थ्यांना विचारायला गेलो तर त्यांचं ऍडमिशन झालं असतं, म्हणजे ज्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा 113 एससीबीसी ला चालत होता, तर ते ओपन सांगतात आणि 135 मार्क असून सुद्धा ते एलिजिबल नाही म्हणून फॉर्म भरले नाही म्हणतात। हे लॅक ऑफ नॉलेज मध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेता येऊ शकत होतं, परंतु त्यांना घेता आलं नाही, कारण त्यांनी स्वतःला ओपन किंवा ईडब्ल्यूएस समजलेला आहे। सर्वात महत्वाचा मुद्दा, जर हिंदू मराठा असं लिहिलेलं असेल तर सेंट्रल मध्ये तुम्हाला ईडब्ल्यूएस काढावं लागेल आणि ते एकच सर्टिफिकेट असतं आणि 9 नंबर फॉर्म असतो, तो या ठिकाणी ईडब्ल्यूएसचं सेंट्रल सर्टिफिकेट काढावं लागेल। एम्स, जिपमर आणि ऑल इंडिया कोट्याच्या 15% मध्ये एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट मध्ये फक्त ऍडमिशन साठी त्याचा उपयोग होऊ शकतो, सेंट्रल ईडब्ल्यूएस मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांना। आणि तेच जर तुम्ही महाराष्ट्राच्या सीईटी सेल मध्ये काउन्सिलिंग मध्ये गेला असाल तर तुम्हाला ईडब्ल्यूएस चालत नाही, ते सेंट्रलचं आहे आणि स्टेटचं ईडब्ल्यूएस तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्हाला 2024 मध्ये सेपरेट एक कॅटेगरी दिलेली आहे। या कॅटेगरीमध्ये नसणाऱ्या म्हणजेच एससीबीसी, ओबीसी, त्याचबरोबर एससी, एसटी, NT 1, 2, 3, एसबीसी या कॅटेगरीमध्ये नसणाऱ्या आणि ज्यांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न रिसेंटली कमी आहे अशा विद्यार्थ्यांना स्टेटमध्ये
ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळत असतं. त्यामुळे तुम्हाला ईडब्ल्यूएस स्टेटचं मिळणार आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा ह्या चुका होतात आणि काउन्सिलिंग मधून तुम्हाला बाहेर पडावं लागतं. तर स्टेटमध्ये तुम्हाला जर मराठा विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर त्यांना एससीबीसीचा आरक्षणाचा लाभ घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर आणि कास्ट व्हॅलिडिटी अशा तिन्ही सर्टिफिकेट आपल्याला आवश्यक आहे. त्याला आपण जात प्रमाणपत्र, उन्नत गटात समाविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र त्याला एनसीएल म्हणतो आणि कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र. हे तिन्ही प्रमाणपत्र असतील तर महाराष्ट्र राज्यामधल्या 10% गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मध्ये आपल्याला लाभ घेता येतो. बऱ्याच वेळा मराठा विद्यार्थ्यांच्या काही जुन्या नोंदी सापडल्यामुळे ओबीसी सुद्धा मिळालेला आहे. तर अशा ओबीसी विद्यार्थ्यांना मात्र हिंदू कुणबी अशी जर नोंद असेल तर सेंट्रल मध्ये सुद्धा तुम्हाला ओबीसी मध्ये जाता येतं आणि 19% लाभ आपल्याला सेंट्रल मध्ये सुद्धा आपल्याला AA-CCC किंवा MCCच्या MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत गव्हर्नमेंट मध्ये एम्स जिप्मर मध्ये आपल्याला ओबीसी साठी क्लेम करता येतो. त्या विद्यार्थ्यांना हिंदू मराठा नाही, हिंदू कुणबी असं असलं पाहिजे आणि त्यांना 9 नंबर फॉर्मचा सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला सेंट्रल मध्ये आपल्याला भाग घेता येतो. ते एकच सर्टिफिकेट असतं, ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि त्याच्यावरती नॉन क्रिमिनल एकाच सर्टिफिकेट असतं. परंतु या कुणबी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट हिंदू कुणबीचं लागेल आणि नॉन क्रिमिलेअर हिंदू कुणबीचं नॉन क्रिमिलेअर लागेल, त्याला आपण एनसीएल म्हणतो आणि कास्ट व्हॅलिडिटी मात्र कुणबीची व्हॅलिडिटी लागेल. या तिन्ही मधलं एक जर प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला लाभ होत नाही. त्यामुळे जर हिंदू कुणबी म्हणून तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर त्याची व्हॅलिडिटी पहिले करून घ्या आणि व्हॅलिडिटी होणार असेल तरच तुम्ही ओबीसी मध्ये जा, नाही तर एसीबीसी मध्ये गेलेलं 100% चांगलं. महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे तुम्ही ईडब्ल्यूएस नाही हे लक्षात घ्या. सेंट्रल मध्ये ईडब्ल्यूएस आहे. तुम्ही ओबीसी आहे का? तर मराठा असेल तर ओबीसी नाही, परंतु तुम्ही हिंदू कुणबी असं असेल तर सेंट्रल मध्ये तुम्ही ओबीसी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या स्टेटमध्ये सुद्धा तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकता, परंतु तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जर महाराष्ट्रामध्ये असेल तर तुम्ही एसीबीसी, मराठा असाल तर एसीबीसी आणि सेंट्रल मध्ये ईडब्ल्यूएस आणि तुम्ही कुणबी असाल, हिंदू कुणबी, मराठाच काही हिंदू कुणबी असाल तर खाली सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट मिळतं आणि वरती सुद्धा ओबीसी सर्टिफिकेट आपल्याला सेंट्रलचं मिळत असतं. आता यामध्ये काही गोष्टी आहेत किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या संदर्भात काय आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की इलिजिबिलिटी हे ओपन आणि ईडब्ल्यूएस साठी 50% असतं. म्हणजे 2025चा विचार करायला गेलं तर आपल्याला 144 मार्क्सला आपल्याला ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये होतं, मग ते सेंट्रल मध्ये असेल किंवा स्टेट मध्ये असेल. परंतु जे सेंट्रल मध्ये ज्यांचं ओबीसी सर्टिफिकेट असेल अशा विद्यार्थ्यांना 113ला सुद्धा इलिजिबल केलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे कुणबीचं सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल आणि तुम्हाला 113 पेक्षा जास्त मार्क्स असतील तर मात्र तुम्ही मॅनेजमेंट कोट्यासाठी सेंट्रलच्या म्हणजे एमसीसी किंवा AA-CCCच्या डीम्ड मध्ये इलिजिबल आहात. परंतु जर समजा तुम्ही तेच महाराष्ट्र राज्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल हिंदू कुणबी नावानं असेल तर मात्र तुम्हाला तिकडे सुद्धा 113 मार्क असेल तरी इलिजिबल होऊ शकतं. परंतु जर समजा स्टेटमध्ये तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी नाहीये तर मात्र तुम्हाला त्याचा लाभ होत नाही. तुम्ही ओपन मध्ये जाता आणि तुम्हाला तिथं 144 मार्क्स असणं आवश्यक आहे. एकंदरीत मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांचा 2025 मध्ये आलेल्या फोनवरील विद्यार्थ्यांमधून मला एक लक्षात आलं की बऱ्याच वेळा त्यांना कॅटेगरी विचारली तर ते ओपन असं सांगतात, तर ते ओपन नाहीत, ते एससीबीसी आहेत किंवा ओबीसी. जर कुणबी असतील तर ओबीसी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये जर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही मात्र 100% एससीबीसी आहात आणि सेंट्रल मध्ये ईडब्ल्यूएस आहे. आणि जर तुमच्याकडे कुणबी सर्टिफिकेट असेल तर महाराष्ट्रामध्ये आणि सेंट्रलमध्ये दोन्हीकडे तुम्ही ओबीसी आहात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा, मी प्रायव्हेट मध्ये काम करतोय, म्हणजे माझे पालक प्रायव्हेट मध्ये काम करतायत आणि त्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे, तर तुम्हाला एसीबीसी मिळणार आहे का? तर नाही मिळणार. जर मात्र क्लास 3 असेल, शिक्षक असेल, क्लास 3 पेक्षा जास्त असेल, कमी असेल, क्लास 4 असेल
तर अशा विद्यार्थ्यांना मात्र तुम्हाला नॉन क्रिमी लेअर साठी उत्पन्नाच्या अटीची मर्यादा नाही, अशा प्रकारचा GR निघालेला आहे. शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, तर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं आणि तुम्हाला तुमच्या कॅटेगरीतलं मधलं सीट मिळण्यास मदत होऊ शकते. एकंदरीत मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये EWS फक्त सेंट्रल मध्ये आहात तुम्ही जर मराठा असाल तर, आणि खाली असेल तर तुम्ही मात्र SEBC आहात, ओपन नाही. जर समजा तुमचं उत्पन्न प्रायव्हेट मधून असाल किंवा क्लास 1 ऑफिसर असतील आणि तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर मात्र तुम्ही ओपन आहात. वरती पण ओपन आहे, खाली पण ओपन आहे. आणि जर तुम्ही हिंदू कुणबी असाल तर मात्र सेंट्रल मध्ये OBC आहात जर तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर, आणि महाराष्ट्रामध्ये OBC असाल आणि तुमचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न नसेल, जास्त असेल आणि तुमचे पालक जरी समजा क्लास 3 किंवा शिक्षक वगैरे असतील तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहात, परंतु कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे. एकंदरीत सर्व मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2024 पासून सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न केलाय. हे सर्व तुम्हाला लक्षात आलेत असं मला वाटतं. कदाचित ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तरी सुद्धा आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचा टॉपिक आज सांगणार आहे की नीट UG 2026 मध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याला जर नीटचे शाहू कॉलेज असेल किंवा जे काही टॉपच्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्या क्वेश्चन पेपर गेल्या 2 वर्षापासून आपल्याला घरपोच पाहिजे असतील तर त्याच्या संदर्भातली सुद्धा माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपल्या पेड काउन्सिलिंगचा प्रोग्राम सुद्धा सुरू झालाय. जवळपास 100च्या आसपास विद्यार्थी आपल्याकडे जॉईन झाले. जर आपल्याला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरती नंबरवरती तुम्ही पेड काउन्सिलिंग लिहून पाठवू शकता आणि आपल्याला ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आजपर्यंत 4700 पेक्षा जास्त आपण MBBS ऍडमिशन कंप्लीट केलेले आहेत. ज्यांना मार्क कमी पडणार आहेत म्हणजे मॅनेजमेंटचे ऍडमिशन BMS, BHMS, फिजिओथेरपी, MBBS किंवा PDS कशाला पण घ्यायचं आहे, असे पण विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये येऊ शकतात. जेवढं लवकर तुम्ही जॉईन व्हाल तेवढं तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन येत राहते. रोजच्या रोज इन्फॉर्मेशनची प्रोसेस आपली चालू आहे, त्याचा लाभ तुम्हाला होतो. अशा हजारो विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. मी खूप दूर आहे, ऑनलाईन स्वरूपामध्ये कसं घेता येणार तर प्रत्यक्ष आल्याशिवाय कळणार नाही. आजपर्यंत कुणालाही काही अडचण आली नाही, त्यामुळे 100% या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी ऑथेंटिक तुमच्या डोरस्टेप पर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.